आज तुका काजी भाजून घालतो म्हणजे सांग नको ना तू काय खाव घालूक ना इतकं गेलोय मे महिन्यात काकी इथं पाणी गरम करतात. सिंधुद्योगमध्ये आत्ताच आम्ही भाजलेला काजू विकायला सुरुवात केली आहे आणि भाजलेला काजू खरंच खूप सुंदर लागतो. तर या व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस कशी असते ते तुम्ही बघणार आहात. मला आधी फोडायला मिळेल आपल्याला काजू. हा त्याच्यावर ठेवून फोडता येईल. ते एकदा पेटला की मग ते काजू बरोबर करते. तो असा डिंक हे होऊन ते असे खुश होत राहणार. ते बघ असं डिंक बघ छान वास आला ना. याची टेस्टच वेगळी लागते. खरंच वेगळी लागते. जे नाही झालं ते परत करते. नाही तसे फुटणार ते. कुठलं कशाला फक्त करते ते गर ना जरा गरम करून हे करायला पाहिजे, नाही ते डिंक लागणार. खाताना नाही तर डिंक लागतो. तेव्हा ही झालं तर एका बाजूने झाले काय नाही होणार. एकदम भाजायला गेले ना तर ते करपणार. आग बुझा दी. काय बोलतोस? बाबाने सगळे वेचले. रिठा सगळा वेचला बघ. एकदा पण नाही गेलास या घरात. वर्ष झाला मेल्या लगीन जाऊन. भावांचे फणस विणस सगळे लागलेत बघ. पण हे काय आहे? हे आहेत बिमल. द्राक्ष. बिमल नाही बाबा ही द्राक्ष आहेत काहीतरी सांगू. अरे काय ही असत बिमला. तर बिमलं हे जे फळ आहे ते गोवा साईडला जास्त मिळतं आणि तिकडे माझ्या बाबांचं आजोळ गोव्याचं. बाबा तिकडनं घेऊन आलेले कारण बाबांना हे डाळीच्या आमटीत वगैरे असं आम्ही डाळीच्या आमटी म्हणतो सॉरी डाळ जी असते त्याच्यामध्ये हे बिमलं खूप चांगलं असतात. बिमलांची चटणी खूप चांगली होते. बिमलांचं लोणचं खूप चांगलं होतं. बोलतानाही सगळीकडनं पाणी येतं. हे खूप आंबट फळ असतं पण खूप चांगलं असतं. पाणीदार असतं. असंही काढून तुम्ही आता खाऊ शकता पण ते खूप आंबट असतं त्याच्यामुळे मी आता खात नाहीये. पण हे अजून झालेलं नाहीये. या बाजूची आहेत ना ही बिमलं झालेली आहे. त्यांना हवी होती ना ते विकत मागत होते माझ्याकडे. त्यांना दिली पाहिजे. ही झालीत का? मी पण सिंधुद्योग मध्ये विकायला लवकरच आणू शकते. काही सांगता येत नाही. ऑन पब्लिक डिमांड मी सगळ्या काही गोष्टी आमच्या शॉपमध्ये आणते. तर हे आमच्याकडे झाडं आहेत त्याची बिमलाची. हे एक आहे. ते भरपूर आहे बिमलाची झाडं. इथे सगळी बिमलं लागलेली आहेत. ही सगळी झाली आहेत. बाबांना सांगितली पाहिजे ती काढा आणि त्यांना निघून घ्या म्हणून. ते मागत होते. मला सारखा फोन येतोय त्यांचा. आणि दुसरं म्हणजे हे आहे आमचं फणसाचं झाड. काय रे काय या फणस लागलेत. झालाय तो. हो बाबा जेव्हा झाला नाहीये तो अजून होईल. बाबा जेव्हा ही झाडं फणसाची लावत होते ना आणि बाबा रोज रात्री पाणी घालायला यायचे तेव्हा बाबांना म्हणायचे की कशाला लावता इथे का वाळूमध्ये फणस वगैरे सहसा होत नाही. हे सगळे माझ्या मामाच्या गावी होतात धामापूरला वालावलला वगैरे. तेव्हा बाबांना विचारायचे की का लावताय तर बाबा म्हणायचे की जाऊ दे माझ्यानंतर तुम्ही खाल गरे आठवण काढून काढून असं बोलायचे. आणि तरी त्याने झाड लावलं आणि त्याचे बघ फणस आत्ताच लागलेत. ही सगळी झाडं आम्ही लावली होती. हे बाबांनी हे लावलं खाली नको म्हणून त्याला. खाली नको म्हणून त्याला बघ कसं पत्रा ठेवलं. ते जपतात नुसतं सगळ्यांना. काजू हे तो आपला आहे. हा
दिसलं ना शेजारी. हे बघ काजू. फर्स्ट टाइम आलो इकडे. आम्ही लहान असताना बाबा अभ्यास झाला असं विचारायचे, अभ्यास झाला आणि आम्ही हो म्हटलं की हातात एक बादली द्यायची आणि सांगायचे काजू वेचायला चला. तेव्हा भरपूर काजूची झाडं होती जी बागेहल्लीच वादळ झालं ना, त्या वादळामध्ये आमची काजूची झाडं सगळी गेली आहेत. त्याच्यामुळे कमी प्रमाणात आता काजू आहेत. पण बाबा नेहमी आम्हाला बादली द्यायचे, काजू गोळा करायला पाठवायचे आणि रोज संध्याकाळी मी कंटाळत काजू बिजू गोळा करून आम्ही सगळेजण घामाघूम होऊन यायचो. मग आंघोळ करायचं, शुभंकरोती म्हणायचे आणि परत अभ्यासाला बसायचं. अभ्यास झाला आणि दुसऱ्यांदा अभ्यासाला बसायच्या मधलं वेळ जी असायची त्याच्यामध्ये काजू गोळा करणं हाच एक मे महिन्यातला सगळा दिसून होतो. वा, अनंताचं झाड. हे कसलं मोठं आणि झाड आहे? बाबांनी काय केलं होतं माहितीये का, बाबांनी अननस असतं ना ते अननस. बाबांनी जो फ्रूटवाला असतो ना त्याच्याकडे कोल्ड्रिंक हाऊस वगैरे जे असतात त्यांच्याकडचे अननसाचे जे वरची झाडं असतात ते टाकून देतात ना, तर बाबा ते सगळे घेऊन आले होते आणि बाबांनी संपूर्ण कंपाऊंडला अननसं लावली होती. त्यांना अननसं लागायची सुद्धा, पण माकडं हैराण करत होते नंतर. आता नंतर टुरिझम वाढल्यानंतर त्यांना पाणी देणं सोडलं तर नंतर ती पोरीच गेली. मोठ्या झाल्या. ही त्यातलीच आहेत झाडं, ही अननसाचे हे जे आहेत ना हे त्यातलीच आहेत. नंतर पोरीच मोठ्या झाल्या. नंतर आम्ही माकडांनी काय त्रास नाही दिला. हे मोठं झाड कसलं आहे अंकिता? जांभळाचं. जांभळाचं झाड आहे? ते जांभळाचं आहे, हे पूर्ण जांभळाचं झाड आहे. आमच्याकडे सगळी फळं आहेत. आता मी जांभळं पण घेऊन येते सिंधुदुर्ग. जांभळाचं आहे, बदामाचं आहे, याची सगळी फळं आहेत. पण बाबांनी एवढ्या मेहनतीने रोज रात्री बाबा म्हणजे एक 8 वाजल्यानंतर तसं गावात दुकानावरती गिराईक नसायचं तेव्हा बाबा या सगळ्या झाडांना पाणी देत बसायचे. रात्रभर सगळ्या झाडांना पाणी द्यायचे. आणि म्हणजे आमच्या इथे असं म्हणतात खाय गेलो पमो शिपाक गेलो म्हणजे काय तर शिंपायला गेले, पाणी शिंपायला गेले. आणि बाबा रोज रात्री शिंपायला जायचे पाणी शिपाक चल. आणि कधी कधी जेव्हा काजू वगैरे नसायचे तेव्हा आम्हाला मला सांगितलेलं असायचं की हा पाट तुझा, एवढ्या पाटमध्ये तुला आज पाणी द्यायचं आहे. की एका माडाच्या आळ्यात पाणी ते पाईप ठेवायचा आणि गप उभं राहायचं भरेपर्यंत. आणि बाबांचं असं होतं की ते पाणी पूर्ण भरलं पाहिजे. एकतर वाळू आहे, वाळूत पाणी सगळं जायचं, पण बाबांचं असं होतं की पाणी पूर्ण त्या आळ्यात भरलं पाहिजे, त्याच्यानंतरच तू यायचं रिटर्न. मी काय करायचे सांग, फसवायचे. पाणी पाईप हातात घ्यायचे, सगळं ओलं करायचे. बरं नुसतं ओलं केलं तर ते कळणार ना, मग आयडिया इकडे थोडा वेळ पाईप ठेवायचा, इकडे थोडा वेळ ठेवायचा, तिकडे म्हणजे ते भरल्यानंतर कसे बघ ते पाण्याचे वाळूवरती येतात तसे आले की उचलायचं, झालं एकदाचं काम असं सांगायचं. चॅप्टर म्हणजे पहिल्यापासूनच चॅप्टर आहे. असं मी करायचं, पण दुसऱ्या दिवशी मला वाईट वाटायचं. मग मी येऊन झाडांना परत पाणी द्यायचे. अरे या वर्षी ना सगळ्या गोष्टी महाग होणार आहेत. काजू महाग होणार आहे, सगळ्या गोष्टी महाग होणार. त्याला कारण म्हणजे हा असा मोर जळून गेलाय. हे बघ, ही झाडावरतीच बघ कसं जळलंय. काजू बनलाच नाहीये. हे बघ कसं जळून गेलंय. सगळ्या गोष्टी अशाच जळून गेल्यात. म्हणजे आपोआप हवामानातल्या याने ना ते असं कुरकुरीत झालंय बघ. काहीच नाही राहिलं. काजूचा फार काही लागलाच नाही. यावर्षी काजूचे रेट खूप वाढणार आहेत. काजूचे रेट वाढणार आहेत, कोकमचे रेट वाढणार आहेत, आंब्याचे रेट तर ऑलरेडी वाढलेले आहेत. खूपच जास्त आहेत आंब्याचे रेट. म्हणजे मला स्वतःला वाटतंय, पण इथे खरंच आंबा नाही आहे. आम्ही खूप शोधतोय. आमच्याकडे भरपूर ऑर्डर आहेत, ज्यांच्याकडनं आम्ही घेतो ते आमच्या सगळ्या शेतकऱ्यांकडे आंबा कमी आहे. त्याच्यामुळे या वर्षी या सगळ्या गोष्टींचे रेट वाढणार आहेत. काय म्हणतात तुला मी फिरवते. ही विहीर का नाही नीट होऊ शकत नाही का? नाही, ती खराब पाण्याची होती. पाणी देण्यासाठीची, प्यायच्या पाण्याची नाही येते. पूर्वी इकडे डुराची पद्धत होती. म्हणजे ना एक खड्डा असायचा, त्या खड्ड्यामध्ये पाणी असायचं, जे आजूबाजू पानं बिनं कुजलेली असायची, त्या कुजट पानांचा वास त्याला असायचा, तर त्याला डुरे म्हणायचे. डुऱ्यातलं पाणी असं. तिथे डुरा होता आणि त्या डुऱ्याला बाबांनी, कारण त्याच्यात खूप ओहळांचं पाणी यायचं, त्याच्यामुळे बाबांनी त्याला एक विहीर बनवली ज्याचं पाणी, कारण त्या डुऱ्याला 24 तास 12ही महिने पाणी असायचं, म्हणून बाबांनी त्याची विहीर बनवून घेतली की सगळ्याला पाणी देता येईल बागेला म्हणून. बाकीचे जे डुरे आहेत ना ते पावसाळ्यापुरतेच भरायचे, बाकीच्या दिवसात जायचे. खूप वेगळं होतं रे गाव, आता जाम वेगळं झालंय. काय चाललंय? तिकडे जाऊया. त्या कुंडात फिरलं मात्र फिरलं.
वाट सांभाळ रे भावाशी. तर मंडळीनो, ह्या असा आमचा कुडाण आणि या कुडणात आता आमची बरीच फळाची झाडं असतात, पण वादळात बिदळात जी पडली ती पडली. परत काय बाबांनी अशी लाव नाही. यो बाई यो मंग्या रोकुडात जेव्हा मला तू सांगतोस ना पाठ खाजव, तेव्हा मी तुला सांगते ना की मी काहीतरी एक देवबागवरनं घेऊन येणार आहे. ती ही गोष्ट आहे. मंग्यारो मला जर सांगितलंस ना पाठ खाजव बिजव, हे ना वडतले असा हे सांगते. हे याच्यासाठी असतं की आता वाळूमध्ये पानं सगळी अडकतात ना रे, तर आम्ही ती पानं अशी गोळा करतो. किती फास्ट काम होतं बघ. म्हणजे वाळू पण निघत नाही अशी, आणि वरच्यावर ही अशी पानं घेतली जातात. कळलं? हे का म्हणतात मंग्यारो. ए मंग्या रव चल. आणि हो पत्यारो, तुला बोललेली ना मी कुठला पत्र? अलिबागला तू म्हणत होता ह्याला पत्यारो म्हणतात. पाळा पाचोळा. पत्यारो हा पालापाचोळा आणि तो पालापाचोळा. मंग्यारो. मंग्यारानं आम्ही पत्यारो काढतो. अच्छा बाबा सर काय सांगायचं बाबा. होय जात ना इतक्या पुन्हा तुला अजून नाही काय नाही अंड सगळाच झाला. बाबांनी इथं ठेवलं ते गोळा करून. काय हे तुला देवबाग आवडतं? खरं खरं सांग. आवडतं खरं आवडतं. आपला एरिया आवडतो मला फक्त, कारण इकडे लोक नाहीये लोक येत नाही आणि झाडं पण भरपूर आहेत. खूप लोक आली तिकडे. असे आवडत. मला हे असंच ठेवायला आवडेल, इकडे नको काय. कारण थोड्या दिवसांनी असं होणार की सगळीकडेच बिल्डिंग दिसणार, झाडं असलेला भाग फार कमी असणार. पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम. कोकम पण लागले, कच्चं आहे अजून. मे महिन्यात आपण येऊ तोपर्यंत झालेलं असेल, मग काढू आपण. ते लागलंय यंदा आहे थोडंसं आपल्या झाडांना. आहे कोकण. हो आहे थोडीशी. पाऊस पडला तर आहे. पाऊस पडला तर कोकमला तसं काही हे नाही होणार. तर म्हणजे आम्ही एक कुडण्यात भोवाणं मारून येलो. आता माझ्या घोवाक मी काजी खाऊ खाते. आता तू काजी खातल काय रे? लय लाड केल्या ना तुझ्या आवशीन. पहा ना. मुंगूस गेला का तो बघ ना, तो बघ ना. हा पळालं 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 पळालं. बघतोय बघ बघतोय बघ. आईची सुपर फास्ट एक्सप्रेस असते. आईची सुपर फास्ट एक्सप्रेस असते. पार्टी. त्याला काय खूप वेळ खाऊ काम आहे तसं हे, म्हणून याची किंमत जास्त असते आणि लोकांना कळत नाही ते. आता ते आपल्या सिंधुदुर्ग मध्ये चुलीवर भाजलेले ते हेच ना. नाटकं करतोय ते. हे चुलीवरती भाजलेले काजू आहेत आणि याच्या मागची मेहनत तुम्ही सगळ्यांनी बघितली की ते काजू भाजताना वगैरे कसे फोडताना किती सांभाळून फोडले जायला पाहिजेत. कारण काही वेळेला काजूचा चुरा होऊन जातो आणि अख्खे हे जे घर आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गमध्ये हा चुलीवरचा काजू अवेलेबल आहे, तर तो तुम्ही विकत घेऊ शकता. ही टेस्ट खूप भारी असते, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. स्पेशली तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला ही बालपणात घेऊन जाईल, कारण मला पण हे खूप आवडतात. मी बऱ्याच वर्षांनी असं घरी येऊन असं खाते, नाहीतर मग मी हे आले की आपलं नंतर खाल्ले वगैरे असं माझं चालायचं. पण खूप मजा येते. हे तुमची जुनी आठवण ताजा करण्यासाठीचे हे चुलीवरचे काजू घेऊन आम्ही आता ठाण्यातसुद्धा येतो आहे. 10, 11, 12ला CKP हॉल ठाणे आणि त्यानंतर 17, 18, 19 एप्रिल 2026ला आम्ही सदाशिव पेठ पुणे इथे सुद्धा येतो आहे. बाकीच्या सगळ्या डिटेल्स आम्ही सिंधुदुर्गच्या पेजवरती देत राहू आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की या, खूप सारी शॉपिंग करा. हे सगळे प्रोडक्ट्स घेऊन आम्ही येतो आहे. काय बोलतेस? काय नाही झालं. आपण नाही द्यायचं. काय बोलतेस? तिला
ते माहितीये ना व्हिडिओ करत. हो असं असं करून. तुला काय सांगायचंय? चालू कर कर ना ते बोल ना चालू कर चालू कर. हा केला. बोल आता काहीतरी तर तुम्ही सिंधुदुर्गचे काजू घेण्यासाठी असं नाही काहीतरी तसं. मोटिवेशनल जायचं असतं मोठे अच्छा, अच्छा कळलं. शांतता हवी असेल सध्या तर मी माणूस- काजू विकते. ते काय होतं ते तू प्राजू मस्त वाटेल. प्राजू एकदा कर प्लीज. शांतता हवी असेल तर चालू केलं. माणूस चालू केलं. खवळणाऱ्या समुद्राकडे येऊन थांबतो असंच होतं ना ते तू वर खाली चालू हे केलं. कर. केलं चालू चालू केलं. थांब जरा थांब. चालू. केलं चालू शांतता हवी असेल तर माणूस खवळणाऱ्या समुद्राकडे येऊन थांबतो कर बंद. नाही थांब कर बंद मस्त आहे. खतरनाक आहेस. प्रॉपर आहेस तू. चला बंद करा सिरियस डिस्कशन काय काय ग खाऊ खाल्लास तू खाऊ खाल्लास. तर माझ्या आईने अशी ही सगळी जनावरं खूप जवळ करून ठेवली आहेत. ह्या कोणाच्या गायी आहेत माहिती नाही. आमच्या घरात जवळपास एक 15-16 मांजरं असतील. मांजरांची पिल्लं पकडून 2 कुत्री आहेत, ते सुद्धा स्ट्रे डॉग्स. आणि त्याच्यानंतर ही अशी गाई गुरं. काय खाल्लं? काय दिलंस तू? मस्तच. तोंड वाकडं कसं तिचं. हा. तर तुम्ही सुद्धा प्राणी मात्रांवरती प्रेम करत राहा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.